हाय, हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझे एक भक्त स्वामींची या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांपासून डोक्यात एक विचार चालू होता की आपल्या किचनमध्ये काहीतरी वेगळं करावं. कारण माझाच नव्हे तर स्त्री म्हटली म्हणजे प्रत्येक स्त्रीचा सर्वात जास्त वेळ हा किचनमध्येच जातो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला माझ्या किचनमध्ये केलेला एक छोटासा पण भन्नाट बदल दाखवणार आहे. घरात कधीतरी छोटे मोठे बदल हे करायलाच पाहिजे. आधी माझं किचन असं दिसायचं आणि आता थोड्या बदलाने माझे किचन खूप छान दिसायला लागले आहे. माझ्या किचनचा हा भाग मला खूप साधा आणि थोडासा अस्ताव्यस्त वाटत होता. त्यामुळे मोठा खर्च न करता घरात उपलब्ध असलेल्या वस्तू आणि थोड्या कल्पकतेने हा भाग बदलायचं मी ठरवलं. सर्वात आधी मी हा भाग व्यवस्थित साफ केला. त्यानंतर सामान व्यवस्थित लावलं. या ठिकाणी मला कधीतरी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू मी ठेवत असते. कारण हा सर्व पसारा जर किचनवर ठेवला तर किचन खूप भरलेलं वाटतं. आता मी पूर्ण क्लिनिंग करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. या ठिकाणी मी स्वच्छ झाडून घेतलं, फरची छान पुसून घेतली आणि ज्या अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू होत्या त्याही छान नीटनेटक्या जागेच ठेवल्या आणि सर्व ठिकाणचे हे जे कप्पे आहेत ते मी स्वच्छ करून घेतले. आता मी हे एक बेडशीट घेतलं आहे. हे जुनं बेडशीट आहे, खूप दिवसांपासून माझ्याजवळ पडलेलं होतं. म्हटलं याचा काहीतरी उपयोग करावा, तर आत मी तेच घेतलेलं आहे. आणि ती ही एक वस्तू आहे जी मी ऑनलाईन मागवली आहे. हे हुक खूप छान आहेत. ह्या हुकला मी म्हणजे किचनला अशा प्रकारे चिटकून घेतले आहेत आणि याच्यात PVC पाईप लावणार आहे, ज्याच्यावर मी माझा पडदा सेट करून ठेवेल. हे बघा, माझ्याकडे असा एक PVC पाईप पडलेला होता. त्याचाच इथं मी यूज केला आहे. कारण आपण दोरी वगैरे बांधली तर ती खूपच विचित्र दिसते. याच्यात खूप छान सेट होतो आपला पडदा. या ठिकाणी माझ्याकडे एवढाच PVC पाईप होता. तर मी या ठिकाणी एका साईडने PVC पाईप आणि दुसऱ्या साईडने माझ्याकडे रॉड होती, ती कट करून लावून घेतली आहे. हे पाहू शकता तुम्ही, असं मी सेट करून घेतलेलं आहे. आणि याच किचनच्या मापाने मी पडदे शिवून घेतले आहे बेडशीटपासून आणि उरलेल्या बेडशीटपासून मी खाली पायपुसणीसारखं तयार करून घेतलेलं आहे. सिंगल बेडशीट असली तरीही एल आकाराचे छान पडदे तयार होतात. माझी डबल बेडशीट होती म्हणून माझा एल आकारचा पडदा तयार होऊनही कापड उरलं होतं. उरलेल्या कापडापासून मी छान अशा एल आकाराच्या पायपुसण्या तयार करून घेतल्या आहेत. माझ्याकडे वेस्टेज कापड होते, ते मी त्यात टाकून मस्त अशा जाडसर पायपुसण्या तयार करून घेतल्या एल आकाराच्या आणि पडद्यांसोबत त्यांचा सेट खूप छान दिसतोय. माझ्या किचनचा लुक पहा किती छान सुंदर दिसतोय. मला तर खूप आवडला. तुम्हालाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.